सज्जन हो, या 7व्या अध्यायामध्ये कालपर्यंत आपण पाहिलं की 6व्या अध्यायाचा पर्यंतचा सारांश आपण सगळ्यांनी काल पाहिला. आणि भगवान योगेश्वर कृष्ण आणि उद्धवाचं जे प्रेम 6व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहिलं की खरोखर हेवा वाटावा आणि नुसता हेवा नाही, तर हे सगळं श्रवण चिंतन मनन कशासाठी करायचं. तर आपलं गुंतलेलं जे मन प्रपंचामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे विभागल्या गेलेलं आहे, आपलं प्रेम प्रपंचातल्या इतक्या गोष्टींमध्ये विभागलं गेलेलं आहे की आता त्या भगवंतावर म्हणजेच आपल्या सद्गुरूंवर प्रेम करायला आपल्याकडे प्रेम शिल्लकच आहे की नाही असं वाटावं इतकी परिस्थिती आपली सगळ्यांची आहे. त्या 6व्या अध्यायामध्ये उद्धवाचा आणि भगवंताच्या प्रेमाची चर्चा काल झाली आणि उद्धव परोपरी म्हणजे आधी आपण पाहिलं की भगवंताचं किती प्रेम आहे आणि शेवटी हे सगळं प्रेम त्याचं पाहिल्यानंतर उद्धव विनंती करतोय की भगवंता इतकी दिवस आपण एकत्र राहिलो. भगवंताचं वय झालेलं आहे, 125 वर्षांचं वय भगवान गोपाल कृष्णाचं द्वापार युगाच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आणि स्वर्गस्थ सगळे देव भगवंताची पुन्हा स्वर्गामध्ये येण्यासाठी वाट पाहतात. साध्या प्रपंचामध्ये जर आपल्या आवडीचा पाहुणा जर आपल्याकडे आला आणि 4 दिवस राहिला, सगळ्यात जवळचं उदाहरण लेकीबाळीच असतं. 4 दिवस राहिली आणि ती चालली तर तिच्याही डोळ्यात पाणी आणि आपल्याही डोळ्यात पाणी. जर या सामान्य माणसाच्या मृत्यू लोकातल्या प्रपंचामध्ये जर असं होतं, तर भगवान गोपाल कृष्ण आणि उद्धवाचं तर दॅट वॉज डिव्हाइन लव्ह, अतिशय दिव्य असं ते प्रेम आहे. इतकी वर्ष तो म्हणाला ना, एका पांघरुणात एका ताटात आपण जेवलो आणि भगवंत आता तू निघायची भाषा करतोय, तुला जायचंय असं म्हणतो. आणि मग भगवंत त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. इथपर्यंत आपण काल आलो होतो. सज्जनो, या 7व्या अध्यायामध्ये म्हणजे इकडे आपण भाग्यवान असे आहोत की या महाराष्ट्रामध्ये नाथ महाराजांसारखा सत्पुरुष जन्माला आला, हे आपलं भाग्य आहे. म्हणजे त्यांनी देह ठेवून इतकी वर्षे जरी झाली तरी ग्रंथरूपाने ते आज जसेच्या तसे आहेत. फक्त त्या ग्रंथावर माथा ठेवावा, नाथांना सांगावं की नाथ महाराज मला हे कळत नाही हो वेदांत, पण मला तुमच्यावर प्रेम आहे माझं, मला तुमचा हा विचार, तुमचा हा संस्कार, तुम्ही दिलेलं हे साधन मला शिकायचंय, मला कळत नाही, या भावनेने जरी आपण ग्रंथाकडे गेलो ना, तर नाथ महाराज आजही आहेत श्रद्धावानांसाठी. तर नाथ महाराज ते सगळं उद्धवाचं, भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगत असताना नाथांची परिस्थिती सुद्धा उद्धवापेक्षा काही वेगळी नाही आहे. पण एक तर ज्ञानी आहे आणि उत्तम भक्त आहे. ह्या 2 गोष्टी फार अवघड आहे की एक तर ज्ञानी असणं आणि पुन्हा भक्त असणं. नाथांच्या बाबतीमध्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. उद्धवासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि भगवान गोपाल कृष्णाचं आणि उद्धवाचं ते चिंतन, आणि तो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे. नाथ महाराज ब्रह्मज्ञानी पुरुष. त्यामुळे त्या सगळ्या चिंतनाचा, 11 स्कंदाचा अभ्यास करताना मुळात ज्ञानी असलेले, नवे नवे ब्रह्मज्ञानी असलेले नाथ महाराज आपल्याला ते पुन्हा समजून सांगताना त्या उद्धवाच्या, त्या भगवान गोपाल कृष्णाच्या प्रेमाशी इतके एकरूप झालेले आहेत. नवे नवे त्यांचीच अवस्था तशी आहे. त्याच्यामुळे नाथ महाराज आत्मानुभवाच्या अत्यंत उच्च अशा पातळीवर या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहिले. 6व्या अध्यायापर्यंत नाथांचं कथन आणि 7व्या अध्यायामध्ये आता आपण जेव्हा येणार आहोत तेव्हा नाथ महाराजांचीच अवस्था आपल्याला समजून सांगताची, तर ती अवस्था आहेच, अतिशय उच्च अशी आत्मानुभवाची त्यांची अवस्था आहे. ती अवस्था सज्जनो आपल्याला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, तिथे नाथ महाराज जे आता आपल्याला बोलायला लागतात, आपल्याला जे समजून सांगतायत, मग तेव्हा
आपलं खरं स्वरूप, नाथ महाराज सांगतात की आपलं खरं स्वरूप जे आहे हे आपलं खरं स्वरूप दृश्याच्या पलीकडेच आहे. जे कसं आहे, सिद्धांताचा भाग आहे. आधी आधी सिद्धांत सांगतो आणि मग अगदी त्याला कसं सोपं करता हे पहा. नाथ महाराज असं सांगतात की आपलं जे खरं स्वरूप आहे हे दृश्याच्या पलीकडचं आहे आणि त्या दृश्याच्या पलीकडे पोहोचण्यासाठी आपल्याला अहंकारासकट सगळं दृश्य, मुळात दृश्य हे अशाश्वत आहे. थोडा वेदांताचा भाग आहे, थोडं समजून घ्या, फार अवघड नाही आहे की नाही. म्हणजे सूत्र आपण मागच्या वर्षी पाहिलेलं तुमच्या लक्षात असेल, नसेल तर पुन्हा थोडस तुम्हाला रिकॉल करतो की नाथ महाराज किंवा वेदांत काय सांगतो. कारण हा एकादश स्कंद जो आहे सगळा वेदांताचा, पण नाथाने खूप सोपा करून सांगितलाय. तरी पण ती 16व्या शतकातली भाषा असल्यामुळे आपल्याला समजायला कठीण जातं. तरी महाराजांच्या कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतो की मुळात वेदांत किंवा एकादश स्कंद म्हणजेच नाथ उद्धव भगवान गोपालकृष्ण म्हणजेच आपल्याला समजून सांगणारे नाथ सांगतात की दृश्य जे आहे ते अशाश्वत आहे, ते टिकणार नाही. हा पहिला सिद्धांत. आणि आपलं जे स्वरूप आहे म्हणजे मूळ स्वरूप जे आपलं आहे हे स्वरूप कळण्यासाठी तुम्हाला या दृश्याच्या पलीकडे जावं लागणार. एक एक गोष्ट समजून घ्या. आपल्याला पलीकडे जाता येत नाही याचं कारण पुन्हा काय. आता सिद्धांतात असं सांगितलं की दृश्यात तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप कळण्याकरता दृश्याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे, कारण अहंकारासकट तिथे जाता येत नाही, अहंकाराला सोडता येत नाही. काय समजलं आपल्याला? म्हणजे मला तरी कळलं नाही वाचताना. तर त्याचा सोपा अर्थ असा महाराज सांगता, अहंकार म्हणजे जो अहम आहे ना, अहम, अहम म्हणजे पुन्हा आला मी. मी म्हणजे कोण, पुन्हा दुसरा प्रश्न. आणि मी कोणाला समजतो? देहाला. मग देह मी आहे का? पुन्हा महाराजांच्या प्रवचनाकडे आपण येतो नाही का, की महाराज म्हणाले तुम्हाला याची स्पष्ट कल्पना आहे की तुम्ही देह नाहीये, पण तुम्ही त्या देहालाच इतके लाड पळवता, त्या देहालाच इतके चोचले पडतो. मी म्हणजे देह आपण समजतो, ते मूळ स्वरूप आपलं नाही. आणि ते मूळ स्वरूप आपल्याला समजून घेण्यासाठी या दृश्याच्या म्हणजे या देहाच्याही पलीकडे जावं लागेल. म्हणजे पुन्हा तिथे काय आलं, मला असं वाटतं देहबुद्धी ते आत्मबुद्धी. काय ही देहबुद्धीच मी 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 माझं, मी माझं. राग येण्याचं कारण काहीच. आता मी तुला सांगितलं तो चहा करून करा नाही म्हणजे काय झाला, अहमच्या बरोबर. मी सांगितलं ना, कसं ऐकत नाहीस तू. हा जो मी आहे या मी पासून तर माझं माझं माझं, माझा मुलगा, माझी मुलगी, मला असं माझ्या मुलाला बोलला, माझ्या मुलीला बोलतो. हे जे सगळं देहाशी निगडित आहे, या देहाला तुम्ही जे मी समजता, नाथ महाराज म्हणाले मीच खरं स्वरूप हे दृश्याच्या पलीकडे. आणि दृश्य कसं आहे, अशाश्वत. आज लावलेलं आंब्याचं झाड 1 वर्षांनी एवढं झालेलं असतं, 3 वर्षांनी एवढं, आणि 5व्या वर्षी त्याला आंबे आलेले असतात. हे दृश्य आहे, बदलत जाणार आहे, अशाश्वत आहे. तसंच नाहीये. पण आपण पाहिलं, थोडा विचार करून बघा, इयत्ता 5वी मध्ये मी असतानाचा मी आणि आत्ताचा मी, काय फरक आहे. देहाकडे लक्ष देऊ नका. मी तो कुठे पाहिलाय का आपण? पण तो आहे की नाही. इयत्ता 5वीत असताना जो विचार मी करत होतो, आता तोच मी आहे. अजून 10 वर्षांनी सुद्धा विचार करणारा तोच मी असणार आहे. पण शरीर ते आहे का? 5वीतलं शरीर आणि आताचं शरीर. आता माझ्या मुलाचं 10वीचं वय झालेलं असेल. हा जो मी आहे सज्जनो, हा मी कळण्यासाठी दृश्याच्या पलीकडे, आणि दृश्य अशाश्वत आहे, ते शाश्वत नाहीये, ते टिकणार नाहीये. पण टिकणारा कोण आहे पुन्हा? कितीही वर्ष झाले तरी मी तसाच राहणार आहे. कुठपर्यंत मी तसा राहणार आहे? देह गेला तरी मी राहणार नाही का. स्वप्नामध्ये कोण असतं? देह तर गाढ झोपलेला आहे, पण पडणारी स्वप्न, त्या स्वप्नामध्ये तो इन्व्हॉल्व्ह होणारा जो असतो तो इतका इन्व्हॉल्व्ह होतो की त्याच्यापासून दूर असलेलं त्याचं शरीर घामाने भिजलेलं असतं, भीतीने. स्वप्नात भीती वाटते, वाघ दिसतो, तो माझ्या मागे लागलेला आहे, मी पळतोय 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 पळतोय.
पण एक क्षण असा आहे की वाघाने झडप घातली आणि माझ्या पाठीवर त्याचे नख टोचले. तेवढ्याच चला उठा चहा घ्या बरं. आहा, काय आनंद होतो तेव्हा की वाघाने धरलेलं नाही, पण घाम बनियन भिजलेलं आहे घामाने. तर तो जो मी आहे तो कॉन्स्टंट आहे, तो स्थिर आहे. हे जे हे सगळं अशाश्वत आहे. आणि इथे नाथ महाराज म्हणतात की अहंकारा सगट सगळं हे जे दिसणारं दृश्य आहे हे अशाश्वत आहे, इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियाला समजणार आहे. वस्तूचा त्याग केला पाहिजे असंच सुरुवातीला भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात. सज्जन, हा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आपल्याला कशाला शिकायचा आहे, कसा शिकायचा, याचं तुमचं माझं या प्रापंचिक जीवनात काय आहे सगळ्यात महत्वाचं. तर महाराज म्हणाले हा जो मी आहे हाच तुम्हाला त्रास देतो. आणि हा कुठपर्यंत, मी तुम्हाला म्हटलं ना की हा खरंच शेवटपर्यंत देह गेला तरी तो आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की काय सांगतो ना तुम्हाला, आपण कसे आहोत. माझ्या गावातली घटना सांगतो, घडलेली घटना. एक विष्णुपंत गानार नावाचे आपल्या महाराजांचे शिष्य आमच्या घरी नित्य गुरुवारच्या उपासनेला घरी यायचे. अतिशय निष्ठावान. मला सांगायचं की तो मी कसा आहे, तो कसा शाश्वत आहे. आणि देह आणि देहाच्या द्वारे इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियांना अवयवांना कळणारं हे जे दृश्य आपल्याला भासतं ना, हे कसं अशाश्वत आहे आणि तो मी कसा शाश्वत आहे आणि ते कसं आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्याही पेक्षा बरं, हे खरं स्वरूप कळून करायचं काय आपल्याला, दुसरा प्रश्न. आज नाही कळालं, वरण भात भाजी पोळी, दुपारचे जेव्हा वामकुक्षे, संध्याकाळचा चहा, रात्रीचे सिरियल सगळं चाललंय. आपल्याला मी नाही कळालं तर काय अडलंय का आजपर्यंत, असं आपल्या मनामध्ये येऊ शकतं. पण सज्जन हो, महाराज म्हणाले ना की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. आहार विहार मैथून आणि निद्रा प्राणी करतात तेवढं करण्याकरता आपण आलेलो नाही. आपल्या प्रत्येकाचा जन्म हा एका विशिष्ट कार्यासाठी झाला. तर तो मी समजून घेणं आणि तो मी खराच आहे आणि त्याही पेक्षा मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, मला ईश्वराचं दर्शन घ्यायचंय. त्याही पेक्षा ईश्वराचं दर्शन म्हणजे काय, तर मला अखंड आनंदात राह. हे सगळं कशासाठी, पुन्हा अगदी सोप्या भाषेत सांगतो, अखंड आनंदाच्या स्थितीत राहण्यासाठी हे सगळं शिकायचंय. नाथ भागवत असो, जप असो, उपासना असो. विष्णुपंत गाणार दर गुरुवारी आमच्या घरी उपासनेला यायचं. त्यांची एक ठरलेली जागा होती, महाराजांनी तिथे त्या कोपऱ्यामध्ये ते बसायचे. प्रवचन वाचण्याची सेवा त्यांच्याकडे असायची. प्रापंचिक माणूस, रिटायर्ड झालेले शिक्षक, दुर्दैवाने एकुलता एक मुलगा आणि वयाच्या 28व्या वर्षी 2 मुलींना जन्म देऊन ऍक्सिडेंट मध्ये मुलगा दिला. बायकोला संधिवात झाला, तिला चालताही येईल. खरकत खरकत असा प्रपंच. सुनबाई म्हणतात ना की मूर्खश्च पुत्रो विधवाच कन्या विनाग्निना संतपते शरीरम. मूर्ख मुलगा जन्माला येणं आणि विधवा मुलगी किंवा सून आपल्या घरामध्ये राहणं म्हणजे त्या माणसाचा देह चितेशिवाय अखंड जळत राहणं. पण महाराजांचे शिष्य, त्यांची श्रद्धा, जप करायचे, महाराजांच्या कानावर घालायचे, नित्य उपासनेला व्यवस्थित यायचे. बरं, सुनबाईला सांभाळावं, चांगलं तिच्यावर पालन पोषण दोन्ही मुलींचं केलं. मुली मोठ्या झाल्या, ग्रॅज्युएट झाल्या, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या, आता अमेरिकेत आहेत आता. पण या मधल्या काळामध्ये थोड्या मुली 8वी 9वी 10वीला आल्या आणि विष्णुपंत गाणार गेले. घरामध्ये 2 स्त्रिया, 2ही विधवा, 2 छोटी मुली. सामान्य परिस्थिती काय, थोडीफार पेन्शन यायची त्याच्यावर. आमच्या छोट्या गावामध्ये, खेडगाव सिंदखेड राजा, तिथे उदयदेव रेग्युलर उपासनेला येणार. मला मी सांगायचंय तुम्हाला, सुनबाई सासूबाई तर बाहेर पडायच्याच नाही, संधिवाचा त्रास. वर्षभराच्या गुरुवारच्या उपासनेला सुनबाई घरातलं कामं वगैरे, धक्का बसला.
त्याही उपासनेला गेले. वर्ष श्राद्ध आलं. आमचे बंधुराज पौरोहित्याचे काम करतात म्हणून त्याला येऊन सांगितलं की काका बाबांचं वर्ष श्राद्ध 8 दिवसाला आलं, काय करायचं काय. ते म्हणाले काही काळजी करू नको बाळा, मी सगळं साहित्य घेऊन येतो, आपण त्यांना तात्या म्हणायचं, तात्यांचं वर्ष श्राद्ध चांगलं करू. काय वर्ष श्राद्ध झालं आणि नेमकं वर्ष श्राद्धाच्या दिवशीच गुरुवार होत. काय वाटलं त्यांच्या सुनबाईला. म्हणाले काका वर्ष झालं आम्ही उपासनेला आलो नाही, आमच्या घरी उपासना झाली नाही, आणि अशा तात्यांचं वर्ष श्राद्ध आहे, आज गुरुवार आहे, तर आजची उपासना आपल्याकडे करू का. तिचे बंधुराज म्हणजे अरे किती चांगलंय, मला तेच वाटत होतं म्हणे हेमा, खूप दिवस झाले तुम्ही कोणीच उपासनेत नाहीये, करूया. वर्ष श्राद्धाचा विधी सगळा व्यवस्थित पार पडला. संध्याकाळी छान उपासना झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे स्वप्न पडलं सुनबाई. आणि ज्यांचं वर्ष श्राद्ध केलं ते विष्णुपंत गाणार आपल्या सुनबाईला सांगतात, सुनबाई आता उपासना बुडवू नको बरं. दुसरं वाक्य म्हणाले खालची उपासना फार चांगली झाली होती. आणि तिसरं वाक्य म्हणाले काल पूर्ण उपासना होस तर मी महाराजांच्या चरणाशी बसून होतो. मला सांगायचं काय की आयुष्यभर तुम्ही ज्या गोष्टीचं चिंतन कराल, आयुष्यभर ज्या गोष्टीशी निगडीत राहाल, आयुष्यभर ज्या गोष्टीचं अनुसंधान, महाराज म्हणाले ना तुम्ही अनुसंधानात राहा. अखंड उपासना त्या माणसाने. अहो सामान्य ग्रस्ताश्रमी माणूस हो मी, तुम्हाला काय, मला यातनं एका वेळेला 3-4 गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहे की भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला जे सांगतायत ना, अरे तुझं खरं स्वरूप काय आहे आपल्याला सांगतात. ते उद्धव तर ज्ञानीच होता हो, एकनाथ महाराज ज्ञानीच होते, पण हे तुमच्या माझ्यासाठी आहे की अखंड उपासना केली तर देह ठेवल्यावर सुद्धा ती व्यक्ती येऊन सांगते मी उपासना. या एका दृष्टांत नव्हे या एका चरित्र कथेमधून या एका घटनेमधून लक्ष ठेवा की आपली उपासना, आपली म्हणत असताना सगळ्याच उपासना बरं आपण ही करतो म्हणून, जसे माझी आई म्हटलं, पण आईचं आई पण तर सगळ्यांमध्ये सारखं आहे ना, तशी उपासना दत्तात्रयाची असेल, भगवंताची असेल, गणपतीची असेल, देवीची असेल, रामाची, जी कोणती, पण तुम्ही स्टिकअप राहा एकाशी. एकाग्रता फार महत्वाची. एक सद्गुरु, एक साधन, एक नाम, एक 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 केलं ना की त्या एकाशी आपला समन्वय साधतो आणि ते आपण होतो. आयुष्यभर ज्या माणसाने उपासना केली त्याचं खरं स्वरूप काय होतं, ते देह गेला तरी ते काय म्हणाले, मी उपासनेतच होतो. मागे तुम्हाला मी कथा सांगितली होती पाथरकरांची, डॉक्टर पाथरकर म्हणून अतिशय नामनिष्ठ माणूस, मुंबईला वाडिया कॉलेजला गायनाकोलॉजिस्ट माणूस, अनेकांचे बाळांपण त्या माणसाने करावे. वाडिया हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं तिथे मुंबईला, आपल्या महाराजांचे गोंदवलेचे अनुग्रही. एखादी बाई आडली, लेकरू आडवं झालं तर पटकन मालाडच्या मठात जायचे, अंगारा घेऊन यायचे, त्या माऊलीच्या पोटाला लावायचे. महाराजांचं, महाराज बाई आडली हो, अंगारा घ्यावा, तिच्या पोटाला लावा, प्रयत्न करावे लेकरू आणि बाय दोघांना मुक्त करावं, असे पाथरकर नाम घ्यायचे. शेवटच्या स्टेज मध्ये त्यांना वृद्धापकाळामुळे मला वाटतं कॅन्सर झाला आणि त्यांनी गेले. ते त्यांचा आणि आदरणीय बाबा बिलसरेंचा खूप संबंध, खूप चांगला संबंध, नेहमी त्यांच्या भेटी. ते गेले, त्यांचे अंतिम संस्कार झाले, 1-2 महिने होऊन गेले आणि पूज्य बाबा बिलसरे मानस पूजेला बसले. पुन्हा मला सांगायचंय मीच, मला खरं स्वरूप आपलं काय आहे. नाथ महाराज हा जो सिद्धांत सांगताना, आता हे जर मी तुम्हाला सांगितलं आपलं खरं स्वरूप हे दृश्याच्या पलीकडचं आहे, अहंकाराला आहे, इंद्रिय गोचर आहे, अशाश्वत आहे, ते सोडलं पाहिजे. हा सिद्धांत आपल्या लक्षात यावा आणि नुसतं लक्षात नाही तर आपल्याला त्या मार्गावर घट्टपणे चालायचंय, म्हणून इतकं एक्सप्लेनेशनची गरज. आदरणीय बाबा बिलसरे याला बसले मानस पूजेला आणि काय माहित नाही, म्हणाले माझ्या मानस पूजेत आदरणीय बाबांसारखा बुद्धिप्रामाण्यवादी माणूस, अतिशय तर्कनिष्ठ असलेले आदरणीय बाबा, पण उत्तम साधक, पहाटे मानस पूजेला बसले आणि म्हणाले माझ्या मानस पूजेत पाथरकर आले. म्हणाले
आणि पाथरकर म्हणा, अहो पाथरकर तुम्ही तर गेलात ना. हो म्हणाले, आम्ही तर तुमचे अंतिम संस्कार झाले. हो, मग तुम्ही कसे आलात? नाही, आलो म्हणाले. बरं, तुम्ही कुठे आहेत म्हणाले? अहो मी फार आनंदाच्या स्थितीत आहे. कुठे म्हणाले? मी फार उच्च याच्यामध्ये आहे म्हणे, लोकांमध्ये, स्वर्गाच्या पुढे आहे. अरे बाप. ते म्हणाले मग महाराज, अहो महाराज खूप दूर आहेत हो म्हणाले. महाराज सत्य लोकामध्ये, ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम, शेवटचा सत्य लोक आहे. म्हणजे जे आपल्याला शास्त्राने सांगितलंय ते डॉक्टर पाथरकर सांगतात. भू म्हणजे ही, भुवा म्हणजे अंतरिक्ष, स्वाहा म्हणजे स्वर्ग, त्याच्या पुढचे वर स्वाहा महा जना तपा, आणि त्याच्यानंतर सत्य. हे 7 लोक जे शास्त्राने सांगितले त्याची अनुभूती डॉक्टर पाथरकर आपल्याला सांगतायत. आणि सांगणारा कोण आहे? आदरणीय बाबा बिरसे सारखा. तो काही याचा बंधू नाही किंवा काही भोळा नाही. बाबा म्हणाले मग तुम्ही कुठे आहेत? तर म्हणाले महाराज खूप दूर आहे, आम्ही अलीकडे. पण म्हणाले मी फार आनंदात आहे. का? का आनंदात आहे? आयुष्यभर नाम, गायनाकॉलॉजिस्ट म्हणून खूप नाम देतो, आपल्याला फार कामाला येणार आहे. मग बाबा बेलसरे सुद्धा इतके, खरं फार मला त्यांच्याविषयी आलं. त्या मानस पूजेमध्ये तो आलेला महात्मा, त्याला काय प्रश्न विचारावा, तर म्हणाले पाथरकर तुमचं नाम सुरू आहे का आता? आपल्या डोक्यात तरी आलं असतं का? आपण तर दर्शन घेऊन मोकळेच. आले की पाया पडायचे. तेवढ्या याच्यामध्ये आदरणीय बाबांनी विचारलं, पाथरकर तुमचं नाम सुरू आहे का? आणि काय उत्तर द्यावं पाथरकरांनी? सज्जन हो, हे उत्तर आपल्या हृदयात कोरून ठेवा. कशासाठी कोरून ठेवा? आपल्याला त्या मार्गाने जायचंय, आपल्याला ते अचीव करायचंय, आपल्याला ते मिळवायचंय. आणि त्या मिळवण्यासाठीचा हा अभ्यास आहे चातुर्मास. पाथरकर म्हणाले हो, माझं नाम सुरू आहे. आपल्यासारखा इथे थांबला असता. पुन्हा बाबांनी प्रश्न विचारला, अहो तुम्हाला देह नाही तर नाम कसं सुरू आहे? आपल्या लक्षात आलं असतं काय? तुम्हाला देह नाही तरी तुमचं नाम कसं सुरू आहे? त्याच्यावर पाथरकर उत्तर देतात, बाबा हे नाम जाणीवेच. काय उत्तर आहे? तुम्ही म्हणाल काय नुसतं काय उत्तर आहे, काय उत्तर आहे? कशासाठी मी म्हणतो? अहो याची जाणीव आजही आपल्याला आहे ना. आपण काय म्हणतो, माझा हात बाबा फारच पोट दुखायला लागलं, फारच डोकं दुखायला लागलं. हे म्हणणारा कोण आहे? कोणाला ही जाणीव आहे? तो मी आहे. किती सोपं आहे मला. मग महाराज काय म्हणाले? म्हणून महाराजांचं एक एक वाक्य सज्जन हो आपल्याला अतिशय आनंदाच्या स्थितीत नेऊन ठेवायला बसतं. की महाराज म्हणजे तुम्ही कसेही असा, आपण नसावं कसं, चांगलंच असावं, पण त्यांच्याकडे केवढी दया आहे की बाबा तू कसाही अस, कसेही असा, पण नामाला सोडू नका. का नका सोडू? तर हा जो मी आहे, ज्याला सूक्ष्म देह लिंग बाकी जो कळत नाही, नंदनची जत्रा आपण जे म्हणतो ते त्याच्यासाठी आहे. तर त्याच्यावर ही वेष्टन कायम ठेवा नामाची. तो जो सूक्ष्म देह, जो दिसत नाहीये, जो अदृश्य आहे, जो सूक्ष्म आहे आणि जो अतिशय शक्ती संपन्न आहे आणि जो जाळल्या जात नाही, जो ओला होत नाही, तो तुटत नाही, तो कॉन्स्टंट आहे, तो जो जाणीव रूप मी आहे, त्या जाणीवेने मी नाम घेतो. हे महाराज म्हणाले, हे भगवंताला उद्धवाला सांगतात की खरं स्वरूप हे दृश्याच्या पलीकडे आहे. म्हणून या एका सिद्धांतासाठी एवढाच प्रवचन किंवा एवढा आपल्याला प्रपंच. सज्जन हो, यातनं आपल्याला हे घ्यायचंय की देह गेला तरी, म्हणून पुन्हा महाराजांचं एक बोधवचन मला सांगितल्याशिवाय आठवत हे राहत नाही. महाराज काय म्हणाले, कसं वागावं म्हणाले? शक्य तितके शास्त्र सांभाळा. एकाच रूम मध्ये राहतात, कसं राहावं? आता दोघं नवरा बायको राहतात, मुलं बाळ राहतात. शक्य तितके शास्त्र सवळं कसं सांभाळावं? तर म्हणाले शक्य तितके शास्त्र सांभाळावे. दुसरं म्हणाले प्राणापलीकडे नीती सांभाळावी. आजच एक बोधवचन आपल्या याच्यावर सगळ्यांनी पाहिलं. लोकमान्य टिळकांची आज जयंती. लोकमान्य टिळकांचं आणि परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांचं समकालीन. माझ्या माहितीप्रमाणे 1913 श्री महाराजांनी देह ठेवला आणि महाराजांना यांनी 1920 देह ठेवला. लोकमान्य एकत्र आलेले लोकमान्य.
आणि लोकमान्य महाराजांना एकदा विचारलं की तुम्हाला इतके का आवडतात लोकमान्य टिळक? काय उत्तर दिलं महाराज म्हणाले, हा महात्मा म्हणजे लोकमान्य टिळकांना म्हणाले हा सद्गृहस्थ, हा सत्पुरुष अत्यंत नीतिमान आहे, अत्यंत निस्वार्थी आहे आणि अत्यंत भगवंतावर निष्ठा असणार आहे, म्हणून मला तो आवडतो. आता यातलं आपल्याकडे काय आपण जमा करावं नाही का? आपण महाराजांना आवडण्यासाठी आपण काय, निश्चित महाराजांनी आपल्याला जवळ केलंय, काहीतरी आपल्यात आहे, पण अजून वाढवण्याची गरज आहे. आणि काय वाढवायचं असेल, अत्यंत निस्वार्थी बनणं आपल्याला अजून गरजेचं आहे आणि भगवंतावरची निष्ठा अजून घट्ट करण्याची गरज आहे. म्हणून महाराज काय म्हणाले, शक्य तितके शास्त्र सांभाळावे, जेवढं जमेल तेवढं माणसांनी शास्त्राप्रमाणे वागावे. प्राणापलीकडे नीती सांभाळावी. नीती सांभाळली ना, आणि नीती जर तुम्ही नीतिमान, तुम्ही चारित्र्यवान जर राहिला आणि त्याचे सगळे निकष आपल्या धर्मामध्ये, म्हणून आईची भूमिका घरातली, बाबांची पण आहे, पण आईची भूमिका घरातली फार महत्वाची. सारखं मुलींना आणि मुलांना सांगत राहा, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे करू नाही, हे दाखवू नाही, हे देखू नाही. आपण रामतीर्थकरांचे जुने प्रवचन तुम्ही त्यांची भाषणं ऐका, फार स्पष्ट सांगितलं होतं. मला ते सांगता येत नाही, ती स्त्री आहे म्हणून तिने स्त्रियांना सगळं सांगितलं, ते एकदा आपण ऐकून की आपले केस मोकळे असता कामा नये. किती स्पष्ट त्यांनी सांगितलं, तो माझा विषय नाही. नीती, चारित्र्य, नीतिमान आणि चारित्र्यमान जर तुम्ही राहिला तर 85 ते 90% तुमचा पुण्यांश तयार झाला. नवे तुम्ही साधनेच्या दृष्टीने 95% तयार झालेला, आणि मग राहिलेल्या 15 किंवा 20% तुमची साधना तुम्हाला काम. नीतिमान राहा, चारित्र्यवान राहा, निस्वार्थी बनण्याचा प्रयत्न, आणि तो मला सांभाळणार, तो मला पाहतोय. पहिल्यांदा तो मला पाहतोय, आणि तो मला पाहतोय म्हटल्यानंतर माणसाकडे चूक होणार. दुसरं वाक्य महाराज म्हणाले, शक्य तितके शास्त्र सांभाळावे, प्राणापलीकडे नीती सांभाळावी. आणि त्याच्या पुढचं आपल्याला शिकण्यासाठी हे आहे, प्राण गेला तरी उरेल इतके नाम घ्यावे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं. आदरणीय डॉक्टर पाथरकर नवे अनेक उदाहरण, प्राण गेला तर. अहो आत्ता तुम्ही पहा, आत्ता म्हणजे देहात असताना पहा, तुम्ही नाम घेत आपण जर झोपलो, मनापासनं नाम घेत जर झोपलो, तर जेव्हा 2.5-3 तासानंतर पहिली जाग माणसाला येते, तेव्हा तुमचं नाम सुरू असलेलं तुमच्या अनुभवाला येईल. फक्त त्याचा निकष असा आहे की तुम्ही ते किती प्रेमाने, किती तळमळीने घेता, त्यावर तो रिझल्ट अवलंबून. मनुष्य महाराज काय म्हणाले, तुम्ही झोपता म्हणजे काय म्हणाले, मृत्यूच असतो आपला. रोजची झोप आपला छोटा मृत्यूच आहे. जाग आली म्हणून खरंय, नाही आली तर श्रीराम समर्थ, नाही का? म्हणून महाराज काय म्हणाले, तुम्हाला अंतकाळी नाम येण्याचा अभ्यास करायचा असेल तर रोज निसताना मनापासून नाम घ्या, म्हणजे उठल्याबरोबर मुखात नाम येईल, रोजचा अभ्यास होईल. समजा तसे गेला तर नामासहित जा. नवे अंतकाळी नाम येण्यासाठी हे तुम्हाला फार कामाला. प्राणापलीकडे नाम, प्राणापलीकडे नीती सांभाळावी, आणि प्राण गेला तरीही उरेल इतके नाम घ्यावे. असं होतं का सज्जन? होतं बरं, निश्चित होतं. म्हणजे हृदय बंद पडलेलं मी स्वतः पाहिलं, तरीही ओठ हलताना मी माझ्या घरी पाहिलं. अजून मी काय सांगतो, म्हणजे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि आतापर्यंत मी म्हटलं की उपासनेमध्ये जेवढ्यांच्या घरी काही मृत्यू आई बाबांचे किंवा काही झाले असतील, त्या सगळ्यांचा अंतकाळ बऱ्यापैकी साधलेला आहे. बऱ्यापैकी म्हणजे 10 पैकी 9 लोकांचा, 8 लोकांचा तरी साधलाय. त्याचं कारण काय, तर सत्संग आहे. आपण पाहिलाय तात्यांचा. पुढे भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात की अरे, म्हणजे नाथ महाराज आपल्याला सांगतात की त्यांचा काय संवाद चालला हे नाथ सांग. ते म्हणाले, ती आळी असती ना, ती चिंतनाने भृंगी बनते म्हणाले, चिंतनाने. मग हा साक्षात मनुष्य देह धारण केलेला सज्ञान असलेला मनुष्य चिंतनाने परमात्मा होऊ शकणार नाही का? मग याच्यासाठी महाराज काय म्हणाले, अखंड अनुसंधान ठेवा.
आणि आता 400-500 वर्षापूर्वीचं जे मानसशास्त्र आहे, त्या मानसशास्त्रामध्ये हा सिद्धांत पुन्हा त्यांनी सांगितला की तुम्ही ज्याचं अखंड चिंतन कराल तसे तुम्ही बनाल. परमात्म चिंतनाचा सगळ्यात मोठा भाग किंवा सगळ्यात मोठा फायदा काही असेल, पुन्हा मला ती गोष्ट आठवते. एका भक्तानी महाराजांना विचारलं की महाराज 13 कोटी जप झाला तर रामाचं दर्शन होईल का? तर महाराज म्हणाले मनापासून जर 13 कोटी केला ना, रामाचं दर्शन नाही म्हणाले, तू राम होशील. आणि महाराज म्हणाले आपल्याला राम दर्शन नाही घ्यायचंय, आपल्याला राम बनायचंय. आणि ते राम कसं लॉजिकली शक्य आहे मला सांगा ना. जितक्या काही या देहामध्ये पेशी आहेत सज्जन, त्या सगळ्या पेशी जेव्हा राम नामाने भरून जातील, शेवटी नाम हा शब्द आहे. नाम जेव्हा आपण शब्द उच्चारतो, ज्या एखादी गोष्ट जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याचे स्पंदन तयार होतात, व्हायब्रेशन तयार होतात. त्या प्रत्येक व्हायब्रेशन मध्ये ऊर्जा असते, शक्ती असते. जेव्हा जेव्हा तुम्ही नाम म्हणून म्हटलं ना, आपाद मस्तक आपलं नामाने भरून गेलं पाहिजे. म्हणून नामाचा अभ्यास करताना ना, म्हणून ते म्हटले की अगदी शिरोमे राघव पातूपासून तर शेवटच्या याच्यापर्यंत नाम घेत घेत झालं. अरे माझा हा केस, माझा हे नामाने भरलंय, हे नाम, अशी भावावस्थेमध्ये नाम जर घेतलं की नाही, माझं सगळं शरीर, माझा प्रत्येक अवयव माझा नामाने भरायचा, या भावनेने जर आपण जप केला, आणि असं जेव्हा नित्य कराल तेव्हा काय होईल. आणि असं झालंय ना, थोरल्या महाराजांचं झालं, आनंदसागरांचं झालं, ब्रह्मानंदांचं झालं. आपल्याला तो अनुभव माहिती की ब्रह्मानंद महाराज पेढे करता करता असा थाप द्यायचे की त्याच्यावर राम यायचं. त्या हातातून त्या पेढ्यावर नाम यावं इतकं नाम त्या शरीरात भरलेलं थोरल्या महाराजांच्या होतं, ब्रह्मानंदांच्या होतं. अजून मी तुम्हाला काय सांगू, अगदी पूज्य श्री प्रल्हाद महाराजांपर्यंत. प्रल्हाद महाराजांचे तर किती अनुभव नामाचे सांगावे. म्हणून म्हटलं की ती आळी जर त्या चिंतनाने भृंगी होऊ शकते, आपण राम. तर सज्जनो, पुन्हा मी नम्रपणे एक आपल्यापर्यंत मांडतो, परमार्थ खरंच अभ्यास, अध्यात्म हा अभ्यास आहे, भक्ती हा अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे? त्याच्यावर प्रेम करण्याचा, भगवंतावर प्रेम करण्याचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास आपल्याला रोज करायचा. आपण लहान लेकराला मात्र कर, होमवर्क कर, असं कर, तसं कर. पण हे करत असताना मी माझ्या मनाला विचारतो, तुझा अभ्यास काय चाललाय? नाही, मी मोठा झालो, आता नोकरी लागली, मला अभ्यासाची गरज नाही, असं मुळीच. मी तर म्हणतो जसं जसं वय वाढत जातं ना, तसा तसा अभ्यासाचा स्पॅन, म्हणजेच नामाचा, म्हणजेच अनुसंधानाचा आपला स्पॅन, आपला वेळ अभ्यासाचा वाढला पाहिजे. वाढेल का? निश्चित वाढेल. काय करावं लागेल? पुन्हा सांगतो, तेच अभ्यास. आणि हा परमार्थ म्हणजे एक अभ्यास आहे. दुसरी गोष्ट, मला परमार्थाची डेफिनेशन जी व्याख्या जी आवडली ती अशी आहे, परमार्थ म्हणजे आनंद, अखंड आनंद. त्याच्यासाठी तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण त्याच्यासाठी तर जन्माला आलो सज्जन. नाथ महाराजांचं हे भागवत याच्यासाठी मला असं आवडतं की या प्रत्येक गोष्टीतून नाथ महाराज आणि त्याच्याही पेक्षा पुढे महाराज आपल्याला सांगतात की अरे नाही, नाम. पुढे म्हणाले की हे अखंड अनुसंधान म्हणजे त्या परमात्म्याचं चिंतन आहे. परमात्म्याचं अगदी कायम बघा, असं म्हणजे आपलं लेकरू शाळेत गेलेलं आहे, तर ते शाळेतून परत येईपर्यंत त्या आईला काही विषय असं काही सांगावं, तिच्या मनात ते नाही, अजून आला नाही, आता 10 वाजले, 12 वाजले, आता शाळा सुटेल, आता तो येईल, काय चिंतन असतं. का? त्या लेकरावर प्रेम आहे. मग अनुसंधानाचं काही सूत्र काही असेल, पाया जर काही असेल तर प्रेम. आणि ते प्रेम आपल्याला भगवंतावर, आणि आपला भगवंत म्हणजे आपला सद्गुरू. भगवंत आपण तसा लौकिक दृष्ट्या तर पाहिलेला नाही, पण आपले सद्गुरू, त्यांचं चरित्र ते तर आपण पाहिलंय. त्या चरित्रामुळे तरी त्यांच्यावर आपलं प्रेम असावं की नाही. अनन्य, एवढा शब्द, अनन्य शरणागती, अनन्य, अन्य दुसरा कोणीच नाही, फक्त तू. आणि याचं उत्तम जर काही उदाहरण असेल तर स्त्रीच्या जीवनामध्ये तिला वेगळं सांगावंच आहे. पतिव्रता म्हणजे पतिव्रता, हे जसं आहे. आणि त्याच्या पुढे शास्त्र सांगते तो म्हणजे कोण? परमात्मा आहे. तो परमात्मा आहे. नवऱ्याला सुद्धा अजून मोठं केलं की त्याचं चिंतन करताना तो परमात्मा आहे, असं जेव्हा आपण चिंतन करतो. आणि हेच नाथ महाराज, भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात की अरे परमात्म चिंतन
हे फार महत्वाचं आहे. आता परमात्म चिंतनामध्ये स्थिर झालेला मनुष्य कसा असतो हे नाथ महाराज या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. म्हणजे ज्या काही आता 60-65 ओव्या झाल्या त्याचा सार येतोय ना मॅडम, बरोबर? मी बरोबर आहे ना, ऑन द ट्रॅक आहे असं मला माहिती. ज्या 60 ओव्या झाल्या त्याचं म्हणजे अंजली मॅडम सांगितलं, पण राहिलेला काही भाग असेल किंवा माझ्या आवडीचा भाग मी तुमच्याकडे पुढे संभव. तर म्हणाले असा परमात्म चिंतन केलेला ज्ञानी पुरुष कसा असतो, त्याचं आयुष्य कसं असतं. त्यातली एक छोटी महत्वाची गोष्ट सांगतो की कुणीही जरी झाला, म्हणजे ज्ञानी जरी झाला, ब्रह्मज्ञानी जरी झाला ना, तरी त्याला प्रारब्ध कुणाला चुकत नाही. म्हणजे या मृत्यू लोकाचा, या कलियुगात किंवा या मृत्यू लोकाचा एक महत्वाचा की जो जो म्हणून इथे येईल जन्माला त्याला त्याचं प्रारब्ध घेऊनच यावं लागतं. असं आपल्याला वाटतं ना की भगवान गोपाल कृष्णाचं काय भाग फार प्रारब्ध असेल. मला विचार 125 वर्ष नाही का. मला खरंच आपल्या सद्गुरूंचं म्हणा किंवा या अवतारांचं सुद्धा विषय कृतज्ञता वाटते. एवढा मोठा तो परब्रह्म भगवान गोपाल कृष्णाचं रूप घेऊन आला, अवतार घेऊन आला, कारागृहात जन्म घ्यावा लागला. आपल्या सामान्याचे लेकर 5 स्टार हॉस्पिटलमध्ये येतात तो जन्माला. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान गोपाल कृष्णाला पावसाळ्याच्या दिवसात रात्री बेरात्री त्या कारागृहामध्ये आईला बेड्या, वडिलांना बेड्या, काय असेल बरं आला तर ते पुन्हा लगेच तिथून ते पावसातच तिकडे गोकुळात घेऊन गेले. नदीला पूर, केवढ्या अडचणी मला सांगा. इतक्या अडचणी तर आपल्या आयुष्यात नाहीत. बरं एवढं सगळं करून या परमात्म्याने फक्त पायाच पडायचा राहिला होता त्या सगळ्या कौरवांच्या की अरे नका युद्ध करू रे, नका युद्ध करू. 5 गावं तरी द्या रे म्हणाले. केवढी कृष्ण शिष्टाई केली. इतकं समजून सांगितलं. एवढ्या मोठ्या परमात्म्याने ज्यांनी 700 श्लोकांची भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, तो भगवान गोपाल कृष्ण दुर्योधनाच्या घरी जातो, तिथे बसतो, त्याला किती तास समजावून सांगतो आणि शेवटचं वाक्य दुर्योधन म्हणतो, कृष्ण तू सांगतो ते सगळं समजतं रे आणि सगळं पटतं, पण करावं वाटत नाही. झालं आता काय करावं ते नाही. मग आता बिलकुल जेवणार नाही म्हणले तुझ्या घरी. भगवान गोपाल कृष्ण तिथून उठले आणि विदुराकडे जाऊन जेवलेले. कृष्ण शिष्टाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे नाही जेवले. विदुरा घरच्या कण्या, तिथल्या कण्या खाल्ल्या, पण याच्या राजवाड्यात नाही जेवले. त्याच्यावर पुन्हा महाराज आपले काय सांगतात, किती सुंदर आहे बघा. आपण किती भाग्यवान आहोत, कलियुगात जन्माला आलो आणि आपल्याला सद्गुरू मिळाले. आपले सद्गुरू आपल्याला काय सांगतात, महाराजांनी स्पष्ट सांगितलं की सगुणावतार जरी झाला तर तो बुद्धीमध्ये फरक करू शकत नाही. त्याची दुष्टबुद्धी होती ना दुर्योधनाची, त्याच्या बुद्धीमध्ये भगवान म्हणून आप्पा नेहमी म्हणायचे कोणी डोक्यावर हात ठेवल्याने काही होत नसतं. त्याचं सूत्र आप्पा म्हणायचे की परमार्थ हा अभ्यास आहे तुमचा, तुम्हालाच करावा लागणार आहे. तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागणार आहे. तुम्हालाच अभ्यास, तुम्हालाच जप जाप्य भक्ती करावी लागणार, त्यांनीच तुम्ही. हा शुद्ध परमार्थ आहे. महाराज काय म्हणाले, सुगुणात जरी परमात्मा आला तरी तो दुर्योधनाची बुद्धी पालटू शकला नाही. त्याच्या पुढे महाराज सांगतात आपल्याला बुद्धी पालटण्याचं काम फक्त भगवंताचं नाम करू शकतं. राम से बडा राम का नाम. आणि हे आपण सगळेजण अनुभवतो 13 कोटी संकल्प केल्यापासून. आहे की नाही? पुन्हा आपली गाडी तिथेच, आपल्याला जे पाहिजे ते बोलावं माणसं. म्हणजे आता म्हणजे दुसऱ्याकडे पाहायचं, बिराजदार ताईकडे किंवा काळे ताईकडे पाहायची गरजच नाही. मी माझं पाहतो की संकल्पापूर्वी माझी मानसिक स्थिती जपाच्या बाबतीतली, बरं मन बदलण्याचं, बुद्धी बदलण्याचं आणि कार्य करून घेण्याचं काम नामच नाही. 13 कोटी केला, आता 300 बाबा, तुमच्या 100, माझ्या 100, माझ्या वाटेच्या 100 मला करायलाच पाहिजे. ही बुद्धी महाराजांनी देहात असताना किती वेळा सांगितली, पण संकल्प केला, त्यांच्या कृपेने झाला, त्यांनी करून घेतला आणि आज तेच नाम करून घेत आहेत. कारण त्या नामाची शक्ती, महाराज म्हणाले ना, नामाची सत्ता बलवत्तर आहे. आणि ती किती बलवत्तर आहे तर आपण सगळे अनुभव घेतो की नाही आता नामाशिवाय.
पटकन सकाळी उठलो, थोडं पेपर, आता नाही वाचा वाटत पेपर, नाही लावला बातम्या, नको वाटतं थोड्या वेळात. आणि समजा वाटलीच एखादी आवडीची सिरियल तरी माळगून बसतो. केवढी बुद्धी नाही का? ते म्हणाले की परमात्म चिंतनामध्ये स्थिर झालेला ज्ञानी पुरुष कसा असतो म्हणाले, ते सांगायचंय त्याला या अध्यायामध्ये. तर ते म्हणाले तो सगळी सुख दुःख करायचा. परमात्म चिंतन नाम घेताना ना तुमच्या वाट्याला प्रारब्ध, महाराज तर फार ग्रेट येतो. महाराज म्हणाले तुमचं प्रारब्ध बिलकुल मी बदलणार नाही, कारण त्याच्यात तुमचा लॉस आहे, पण ते फेडायला यावंच लागणार. तुमचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागणार आहे. फक्त मी काय करणार म्हणाले, ते कर्ज फेडताना तुम्हाला बिलकुल त्रास होऊ देणार नाही. माझा EMI आहे 5,350 रुपयाचा, बरोबर भरायच्या आदल्या दिवशी कुठून तरी 5,350 आणून देतात, भरला का की झालं. हे जसं व्यवहारात आहे सज्जनो, तसं परमात्म चिंतनामध्ये गुंतलेला जो ज्ञानी पुरुष असतो, त्या ज्ञानी पुरुषाला सुख दुःख येतात, प्रारब्ध असतं, त्याच्याही जीवनामध्ये घटना घडतात, पण म्हणाले तो देहामध्ये राहून विदेह अवस्थेमध्ये राहतो. सज्जनो, हे केवळ महाराजांच्या संतांच्या चरित्रात नाही, तर तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा आपण अनुभवू शकतो, नवे नवे अनुभवलेले. पण त्याच्यासाठी नामाची कास. परमात्म चिंतनाचं साधन स्वरूप काय, तर नाम घेणं, भक्तीमध्ये राहणं, त्या नामामध्ये राहणं. आणि नामामध्ये राहिल्यानंतर मी म्हटलं ना तुम्हाला की जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे, हे बोधवचन समजणे सोपं आहे, उमजण्याला परिस्थिती कारणीभूत असते. जेव्हा जेव्हा केव्हा प्रसंग येतो, आपल्या सगळ्यांचा अनुभव, अरे आलं होतं भाऊ संकट, आणि एकदमच ते म्हणले भाऊ आम्हाला 25,000चा हप्ता द्या, आमच्याकडे तर काही नव्हते. मग महाराजांचं कानावर पटकन माळायला बसले, आणि कोणीतरी आलं म्हणाले की अहो तुमचे ते 22,000 राहिले होते, आज घ्या, 3,000 घरातले घेऊन. हा अनुभव आपल्या सगळ्यांचा. महाराज म्हणाले मी तुमच्या जवळ आहे, माझी तुमच्यावर कृपा आहे, हे तुम्ही कसं ओळखाल. महाराजांनीच त्याचं उत्तर दिलं. महाराज म्हणाले ज्या वेळेला प्रापंचिक संकट येतं, जेव्हा माणसांची गरज आहे, पैशाची गरज आहे, विशिष्ट परिस्थितीची गरज आहे, ती तिथे त्याची तशी निभावली जाणं, आणि यामधून आपण सगळेजण अरे आता असा प्रसंग आला तर काय होईल असं वाटलं, आणि श्रींच्या कृपेने तो प्रसंग निभावून गेलेला. असे कितीतरी प्रसंग तुमच्या माझ्या आयुष्यात सारखे. नाथ महाराज सांगतात की त्या परमार्थ चिंतनामध्ये राहिलेला जो ज्ञानी पुरुष असतो, तो सुख भोगत असताना देहात राहून विदेही अवस्थेमध्ये राहतो. आणि ही विदेही अवस्था आपल्याला खूप ठिकाणी पाहिजे. म्हणजे 1918 सालची प्रसंग आहे. सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या वय 26 वर्षांचं आहे, आणि 26 वर्षापर्यंत कुठलीच प्रापंचिक जबाबदारी, विवाह होऊन सुद्धा प्रल्हाद महाराजांच्या वाट्याला प्रापंचिक काम आलेलं नव्हतं. जबाबदारी, कारण वडील होते, 2 मोठे भाऊ होते, भाऊजया होत्या, आई होती, घरी गुरुकुल होतं, मोठे भाऊ भागवत प्रवचन कथा करून अर्थार्जन करत होते, नंबर 2चे भाऊ घरातलं सगळं पाहायचे, नंबर 3चे भाऊ नंबर लहाने जे होते ते सगळी घरातली व्यवस्था पाहायचे, एक जण गुरुकुल पाहायचा. पूज्य श्री प्रल्हाद महाराज फक्त आणि फक्त गायत्री आणि राम नामस्मरण आणि अग्निकार्य, एवढे 3च कार्य 26 वर्षापर्यंत करत होते. काय आयुष्य असे. आणि एकदम पहिल्या दिवशी मोठे भाऊ गेले, दुसऱ्या एक दिवस आड गेला, एकादशीला वडील गेले, वडिलांची अंत्ययात्रा करून येत नाही तर दुसरा भाऊ गोपाळदादा गेले. म्हणजे त्या छकड्यातून घरी आले की दुसऱ्या छकड्यामध्ये भावाचं प्रेम. एक दिवस जात नाही तर लागते भाऊजी. 5 दिवसात 4 मृत्यू. परमात्म चिंतनामध्ये राहिलेला ज्ञानी पुरुष देह धारण करून सुद्धा विदेही अवस्था प्राप्त करतो. हा जो सिद्धांत आपल्याला नाथ महाराज सांगतात, याचं उत्तम उदाहरण संतांच्या चरित्रात मध्ये, महाराजांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. सज्जनो, असं फक्त संतांच्या चरित्रात घडतं असं आपल्याला वाटतं, असं नाही. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने जरी मनापासून असा जप केला आणि दुर्दैवाने त्याच्यावर जर असा प्रसंग आला, तर तोही सामान्य ग्रहस्थाश्रमी माणूस अगदी असाच विदेह स्थितीमध्ये राहू शकतो. आपल्याला मी ती कथा सांगितलेली आहे लाटकर दादांची. एकुलता एक मुलगा, उद्या लग्न, आज देवब्राह्मण झाला. ज्या मांडवामध्ये त्याला स्नान घातलं त्याच मांडवामध्ये संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे त्याची डेड बॉडी आणायचं काम आल्यानंतर
ते सगळं कुटुंब असं कधी म्हणालं नाही की महाराज तुम्ही असं कसं केलं, महाराज आम्ही इतका जप केला आणि आमच्या वाट्याला कसं. शांतपणे आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं, त्यातून शांतपणे बाहेर पडले आणि आज 14,57,28,000 एवढा जप गेल्या 20 वर्षामध्ये ती व्यक्ती पूर्ण करते. मला सांगायचं काय की परमात्म चिंतनात असलेला पुरुष त्या नामानेच ज्ञानी होतो आणि त्या नामानेच देहस्थितीमध्ये राहून सुद्धा विधेय स्थित भोगू शकतो. मला हे म्हणायचं की केवळ संतांचंच नाही, संत तर आदर्शच, प्रशस्त देह असून सुद्धा विधेय स्थितीत राहणारा महात्मा जरी असला तरी त्याला फॉलो करणारा त्याचा जो फॉलोअर्स असतो ना महाराज, त्याला सुद्धा त्या पद्धतीने नेतात. सज्जनो, या पद्धतीने आपल्याला जीवन जगायचंय. म्हणजे पुन्हा तेच की जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल असं आपल्या पक्क बॅक ऑफ द माइंड मध्ये ठेवा. असं आहे का तुझी इच्छा? महाराज म्हणाले तुझ्या इच्छेत, भगवंताच्या सद्गुरूंच्या इच्छेत मला माझी इच्छा मिळवण्याचा अभ्यास म्हणजे परमार्थ. आणि ते जेव्हा होईल ना तेव्हा जीवनामध्ये सहजता येते. आणि जीवनामध्ये सहजता सज्जन आली ना की मग खूप आनंद आहे, नाही का? काही मुलं बघा, आता शिक्षण क्षेत्र असल्यामुळे तेच उदाहरण मला वाटतं. काही मुलं आले घरी पटकन हातपाय धुतात, पहिल्यांदा होमवर्क करून टाकतात, मग खेळायला जातात. इतक्या सहजतेने करतात ना ते. हे सगळ्यांना जमत नाही, पण हे सगळ्यांना जमू शकतं. काही मुलं नुसती रेंगाळत राहतात, त्या रेंगाळणाऱ्या मुलामध्ये आपल्याला यायचं नाही. आले पटकन मस्त केलं, छान जप केला आणि सहजता काय मला असं का बरं. मुलीला असं असं ठिकाण मिळावं वाटतं, नाही मिळालं, असं मिळालं, मग तुमची इच्छा. असं व्हावं असं वाटतंय, त्यांच्या कानावर घालावं. त्यांना काय करायचं ते करतील आणि जे करतील त्याच्यामध्ये आपली इच्छा, त्याला यस यस ऑलवेज यस, ते करतील ते. महाराज असं का बरं, मला नाही कळत. मग 6 महिन्यांनी लक्षात येतं की ही सुनबाई आपल्या नशिबात का आली, हीच आपल्यासाठी चांगली, नाही का? हा परमार्थ आहे सज्जन. जे जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून समाधानात राहणं हा परमार्थ आहे. याच वाक्याचा आपल्याला सज्जन सगळ्या वर्षभर अभ्यास करायचा. आणि हा जर जमला, आणि जमतो केव्हा जमेल, त्यांच्या कानावर घालणं. आता त्यांच्या कानावर घालणं म्हणजे पहिल्यांदा ते आहेत की नाही याच्यावरच आपली श्रद्धा आहे, पण निष्ठा नाहीये. आपण श्रद्धा दरिद्री आहोत, खरंच सांग, म्हणजे इन्क्लुडिंग माय सेल्फ. बरं, आपण सगळे एका कुटुंबातले, एका लेवलचे, आपण महाराजांना फॉलो करणारे, आपण आता परमार्थ मार्गावर चालणारे सगळे लोक आहेत. म्हणून इतक्या आजीजीनी किंवा सहजतेने मी सांगतो बरं तुम्हाला, आपल्या अधिकाराविषयी मला जाण आहे, पण आपल्याला हे शिकायचंय. सगळा परमार्थ हा आचरणाचाच आहे, आचरणाचा. आणि हा जो सगळा वेदांत याच्यात सांगितलं, महाराजांचं एक बोधवचन आहे, आपल्या वेदांत आचरणात आणायचं. म्हणजे हे जे सांगितलं हे आचरणात आणायचं. आणि कसं आणायचं, बस तू आहे आपल्या घरातले महाराज, आपल्या घरातली कुलदेवता, जी कोणी ज्याच्यावर आपली श्रद्धा असेल तो आहे, हेच पहिल्यांदा समजा. आणि तो आहे असं समजून जेव्हा आपण त्यांच्याशी वागायला जातो ना, तुम्हाला त्या अस्तित्वाची जाणीव होईल. नाही हा तेच नाही, बस प्रल्हाद महाराजच्या फोटोला हार घातला, अरे फोटो नाही, महाराजांना हार घातला का, महाराजांना पाणी दिलं का, महाराजांचा नैवेद्य झाला का, महाराज निजले का, ही भावना आपण जेव्हा बोलून बोलून मोकळं. मला सांगा, ते जन्माला आलेलं 1 महिन्याचं 1 महिन्याचं काय आता आपण पाहतोच नाही, आपण कसं ट्रीट करतो त्याला, काय येतं त्या येड्या गोळ्याला, मला सांगा बरं. पण 3 महिन्याचं होत नाही तर त्याच्यात अहम जागृत झालेला असतो. 3 नाही झाल्यापासूनच असतो. त्याला गोडीनं बोललं तरच ते हसतं. आणि त्याला जर तुम्ही बोला त्याचे तोंड कसं होतं पहा. त्या गोळ्याला आपण किती छान ओलो काय करतो आणि त्याला माणसामध्ये आणतो आपण. मग त्याला जर आणतो तर हा येणार नाही का, हा तर साक्षात आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली. मग काय होतं आपलं, हे आपण या अभ्यासामध्ये कमी पडतो. महाराजांचं जे वाक्य आहे ना, ते आपण वाक्य नुसतं गुळगुळीत होऊन जातं की उपासक जेव्हा स्वतःला विसरेल तेव्हा उपास्य मूर्तीमध्ये तो प्रगट होईल. याचा अर्थ असा, तुम्ही बोलत आपल्या घरातली देवता, आपल्या घरातले सद्गुरू जिवंत ठेवण्याचं काम. असं सांगू नये, पण समजा घरातले संबंध भाऊजाईचे, नंदेचे असतील, सासूबाई सुने, एकमेकांशी जर बोललेच नाहीत ते, नाही त्या एकदा मला बोलले ना तेव्हापासून मी त्यांच्याशी बोलतच नाही असतं.
ऋण अनुबंध समजू आपण. काय प्रेम राहतो त्याच्यामध्ये. एखाद्या व्यक्तीशी आपण जर बोललोच नाही, आणि बघा तुम्ही सतत संपर्क जर राहिला नाही ना आपल्या नात्यांमध्ये सुद्धा, तर एकमेकांना भेटल्यावर काय बोलावं हाच प्रश्न असतो. त्याचं कारण काय, तो संबंध जिवंत ठेवण्यासाठीचा जो संबंध जिवंत ठेवण्यासाठी जो आचार पाहिजे असतो, जो विचार पाहिजे असतो, जो संवाद पाहिजे असतो, तो जर संपला तर नातं संपतं. हे आपण प्रपंचात अनुभवतो ना. मग इथे कसं होणार तसं, मग इथे सुद्धा तसं महाराज सगळं सगळं त्यांना सांगत राहावं. चला महाराज आता तुमच्यासाठी तर खूपच छान. सगळे मी म्हटलं पुरुषांनी सुद्धा, महाराज आता ऑफिसला जाऊ नको, आज मीटिंग आहे, अशी मीटिंग आहे, माझ्यावर शेकण्याची हे आहे, पण मी अशी तयारी केली आहे. सगळं सगळं बायकांनी चला महाराज आज ना वांग्याची भाजी करते, आमकं करते. बोलत राहा, बोलत राहा. या बोलण्याने काय होईल, तुम्हाला त्यांचं अनुसंधान राहील, तुम्हाला त्यांचं स्मरण राहील, आणि तुम्हाला जेव्हा त्यांचं स्मरण राहायला सुरुवात होते ना, काही दिवसात अशी अनुभूती ती की तो सुद्धा तुमची आठवण करतो. आपल्या उपासनेतल्या माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक घरामधल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला हा अनुभव आलाय की महाराज बसलेले, अगं आज पाणी ठेवलं नाहीस, आज मला पांघरून घातलं नाहीस. हा अनुभव अनेकांना आला. आणि याच्यासाठी काही फार साधन आपण केलंय का, फार आपला जप झालाय का, आपण फार उच्च कोटीचे साधक आहोत का, माझ्या बाबतीत नाहीये. पण प्रेम प्रेम करायला काय नाही, प्रेम करत राहावं. अहो पॅसेंजर मध्ये किंवा आपल्या ट्रेन मध्ये बसलेल्या 2 तासाचा प्रवास असतो, आपण त्या माणसाची किती गुलू 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 बोलतो, आणि जाताना तो म्हणतो आपल्याला, आपण त्याला म्हणतो अरे किती छान तुमचं गाव आलं बा, अजून थोडं पुढे गेलं असतं. तो म्हणला मी काही येत नाही. पण ते प्रेम त्या सहवासाने त्या संवादाने जर होत असेल तर भगवंताशी ते होणार नाही का. सज्जनो, हेच शिकण्यासाठी ते म्हणाले की परमात्म चिंतनामध्ये राहिलेला जो पुरुष असतो तो ज्ञानी होतोच, आणि ज्ञानी झाला की त्याच्या प्रारब्धाने येणारी सगळी सुख दुःख त्याला बाधत नाही, आणि देहात असलेला तो ज्ञानी पुरुष विदेह अवस्था म्हणजे घडतंय, ओके काही हरकत नाही. म्हटलं तुम्हाला अरे बोटाला लागलं का, आगच होत नाही म्हणजे ऑपरेशन करायचं, दिलं अनेस्थेशिया, काही का चिंता, काहीच चिंता नाही. आता तर इतके छान आले डोळ्याचे ऑपरेशन नाही होतं, म्हणजे इंजेक्शनही द्यायचं काम नाही, नुसते 5-6 ड्रॉप टाकले की डोळा बधी, बस झालं. काही करा त्या डोळ्याला, आपलाच दुसरा डोळा पाहतो, दुसऱ्या डोळ्यात काय चाललंय, डॉक्टर आहे दाखवतात, बस. किती सुंदर आहे मला. अगदी तसंच्या तसं अखंड नामामध्ये महाराजांच्या चिंतनात राहिले ना, प्रपंचाची सुख दुःख येत राहतील, पण त्याचा म्हणजे म्हणते ना, उसातून जावं पण पाचट लागणार नाही, पाचटाचा त्रास होणार नाही. अगदी असं जीवन जगण्यासाठी नाथ महाराज आपल्याला हे सगळं सांगतात. झालेली सगळी सेवा त्यांच्या कृपेने झाली, ती त्यांच्याच चरणी पण वाहूया, आणि आपला नित्य